राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काल रात्री अचानक अकोल्यातील बेघर निवारा केंद्राला भेट दिली। अमोल मिटकरी थेट दुचाकीवरून या निवारा केंद्रामध्ये दाखल झाले, तर आजीला भेटायचं सांगत त्यांनी या केंद्रात प्रवेश केला। त्यामुळे केंद्राच्या संचालकांची चांगलीच धावपळ उडाली। तर यावेळेस आपण जर पाहिलं तर या केंद्रात अनियमितता अनेक आढळलेली आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळत नाहीये असं देखील यावेळेस समोर आलेलं आहे। याशिवाय महिनाकाठी मिळणारं 2000 रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये अशी देखील बाब आता समोर आलेली आहे। तांदूळाचा दर्जा जर तुम्ही बघितला तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे तांदूळ त्या ठिकाणी आहेत। आमचा प्रश्न असा आहे की सरकार त्याला पैसा लावते आणि जर सरकारच्या पैशातून हे सगळं चालत असेल, एखाद्याला आपण टेंडर देत असू, तर जेवणाचा दर्जा काय असावा, त्याचे नॉर्म्स काय, इथं आधार कार्ड घेऊन ॲडमिशन होते का, इथं रजिस्टर उपलब्ध नाहीत, अशा बऱ्याच काही गोष्टी लक्षात आल्या। ही बाब अत्यंत गंभीर आहे की गाडगे महाराजांचा फोटो एकीकडे लावायचा आणि दुसरीकडं जे पीडित आहेत, शोषित आहेत, जे बेघर आहेत, अशा लोकांच्या ताटातलाच घास खायचा, असा काहीसा प्रकार यामध्ये निदर्शनास आला।